नमस्कार, मी माधुरी. आपला आवाजमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्रातील तमाम सौंदर्यवतींना ज्या स्पर्धेची उत्सुकता लागून राहिलेली असते ती महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेची नेमकी रूपरेषा कशी असेल हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत या स्पर्धेच्या आयोजिका, सोबतच खानदेश अहिराणी कस्तुरी मंचच्या अध्यक्षा विजया मानमुडे. आपला आवाजमध्ये मॅडम आपलं खूप खूप स्वागत आहे. एकूणच या स्पर्धेचं आयोजन आता 2023 मध्ये करण्यात येत आहे. कधीपासून तुम्ही या स्पर्धेचं आयोजन करता आणि कशी रूपरेषा आहे? सगळ्यांना माझा नमस्कार. तुमचे प्रश्न खरोखर खूप छान आहेत, कारण की जे तुम्ही प्रश्न विचारले त्या माध्यमातून अनेक ज्या महिलांना उत्सुकता असते त्यांच्यापर्यंत आपला हा सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेमागचा उद्देश त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि त्यांना सहभाग घेण्याची ही संधी आपल्या आवाजचा जो स्टुडिओ आहे याच्यामार्फत पोहोचणार. आपण ही जी स्पर्धा आयोजित केलेली आहे महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी, याचं हे पर्व चौथे आहे. आपण 2018 पासून याची सुरुवात केली. खरं तर सुरुवात आम्ही 2017ला संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात आणि विभागात जाऊन संपर्क साधला, कारण की त्यावेळेस पाश्चात्य संस्कृतीच्या ज्या सौंदर्य स्पर्धा होतात, ब्युटी पेजंट्स, त्यांच्याकडे लोकांचा जास्त कल होता, अजूनही आहे. परंतु असं वाटतं की आधुनिक काळात आपण कितीही पुढारलेलो असलो तरी आपली संस्कार, आपली संस्कृती, आपली बोलीभाषा यांना प्राधान्य देणं किंवा यांचं संवर्धन करणं आपलं कर्तव्य आहे. ह्या दृष्टीने आम्ही 2017ला तो लोकांशी संपर्क साधला, त्यांचं विचार जाणून घेतले की आपल्याला कसा प्रतिसाद मिळेल. आणि खरंच सांगायला खूप आनंद होतो की 2018 पासून आपण ही सुरुवात केली. 2018ला कमीत कमी आम्ही 18 ते 20 जिल्ह्यांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली होती आणि प्रचंड प्रतिसाद लोकांचा मिळाला. खरं तर सुरुवातीला वाटलं की महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी आणि तीही पूर्ण महाराष्ट्रीयन वस्त्र संस्कृतीला प्राधान्य देणारी, तर कितपत नऊवारी घालून महिला येतील हा आम्हाला थोडं हे होतं. परंतु प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ही स्पर्धा इतकी यशस्वी झाली की दरवर्षी आपण संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात किंवा विभागात, म्हणजे जसं कोकण विभाग, खानदेश विभाग, मराठवाडा, विदर्भ, ह्या सगळ्या विभागात ही स्पर्धा काही जिल्ह्यांमध्ये आयोजित करतो आणि तिथून ज्या विजेत्या होत्या स्थानिक स्तरावर, तर त्या विजेत्यांना आपण वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर महिन्यात एक महाप्रतियोगिता सोहळा आयोजित करतो, महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी. त्याचप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा 2022ला आपण सगळ्या वेगवेगळ्या विभागात ही स्पर्धा आयोजित केली आणि या विभागातून ज्या महिला मुली पुढे आलेल्या आहेत त्यांना आपण, त्या विजेत्यांना घेऊन 2022ची महाप्रतियोगिता सोहळा जी डिसेंबरमध्ये होणार होती, परंतु काही कारणास्तव आपल्याला जानेवारीमध्ये करावी लागली, तर ह्या 23 जानेवारीला चिंचवड पुणेमधल्या आपल्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये ही स्पर्धा होणार आहे. आणि ह्या स्पर्धेत सर्व विभागातील स्पर्धक तर असणारच आहेत, परंतु काही कारणास्तव जर काही महिला मुलींना त्या विभागीय स्पर्धेत सहभागी होता आलं नसेल आणि जर त्यांची इच्छा असेल की आपल्याला ह्या स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे, तर नक्कीच आपण त्यांचंही स्वागत करूयात. त्यांच्यात जर क्षमता आणि योग्यता असेल तर महाप्रतियोगिता जी 23 जानेवारीला होणार आहे तर त्यांच्यात समावेश करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. नक्कीच या स्पर्धेमध्ये कोणकोणत्या वयोगटातील महिला आणि मुलींचा समावेश असेल? ही जी मराठमोळी सौंदर्य स्पर्धा आहे आपली, तर ह्या स्पर्धेत तर महिलांचा समावेश तर नक्की असेल, परंतु जो मुली आधुनिक काळात जास्त, म्हणजे आधुनिक जी शैली आहे त्यांची जीवनशैली, तर त्यांनासुद्धा एक प्रेरणा मिळावी, आपली संस्कार संस्कृती जे काही आपले आई आजी किंवा पूर्वजांनी जोपासलेले त्याचंही आवड आणि हे निर्माण व्हावं म्हणून आम्ही युवतींना, साधारण 15 वर्षाच्या पुढील युवतींना ह्याचा आपण समावेश किंवा सहभाग घेण्याची संधी दिलेली आहे. नक्कीच ह्या ज्या महिला मुली यामध्ये सहभागी होणार आहेत तर या कोणकोणत्या भागामधून सहभागी होणार असतील? आता आपण ह्या 2022मध्ये विदर्भ, कोकण, मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, म्हणजे अगदी कोल्हापूरपासून तर तुमचे अलिबाग, मुंबई, ठाणे, नाशिक, कोपरगाव,
गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला अशा या वेगवेगळ्या भागातून महिलांचा इथं सहभाग असणार आहे. आणि महिलांचा आपण 2 ग्रुप केलेला आहे. एक 18 ते 35 वयोगटातील विवाहिता त्या असणार आहेत सुवर्ण ग्रुपमध्ये, आणि 35शीच्या पुढच्या ज्या महिला आहेत त्यांना एक रुपेरी ग्रुपमध्ये समावेश केलेला आहे. तर मुली 15च्या पुढील आणि विवाहित महिला ह्या 18च्या पुढील, 18 ते 35 सुवर्ण गटात, आणि 35शीच्या पुढील ह्या रुपेरी गटात. या तिन्ही ग्रुपमधून आपण प्रथम 3 विजेते काढणार आहोत. नक्कीच. म्हणजे मुलींचा वेगळा गट असेल, महिलांचा वेगळा गट जी, असेल, आणि त्यापेक्षाही अधिक वय असेल त्यांचाही एक तुम्ही वेगळा गट केलेला आहे. जी. नक्कीच. ही जी महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धा आहे, तुम्हाला संकल्पना नेमकी कशी सुचली? खरं तर खानदेशर आणि कस्तुरीमांची माझी जी संस्था आहे, तर ही मी पुण्यात माझी 2015ला आपण उद्घाटन सोहळा केला होता. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब सगळ्यांना माहिती आहे, ज्यांनी कसाबला फाशी, आणि अनेक मान्यवर मंडळींच्या हस्ते आपण ह्या संस्थेची सुरुवात केली 2015ला. आणि ह्या संस्थेमार्फत आम्ही अनेक साहित्य संमेलन, साहित्यिक महोत्सव, सांस्कृतिक महोत्सव आयोजित केले. महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम सुरू केले. आणि हे करत असताना पण त्यावेळेस मी अहिराणी भाषेला प्राधान्य देऊन कार्यक्रम करत होते. असाच एक महोत्सव, खानदेश महोत्सव, मी नाशिक महानगरपालिका आणि खानदेश कस्तुरी मंचने आयोजित केले होते. त्यावेळेस आमचे महोत्सवाचे अध्यक्ष होते ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे सर. ते सगळ्यांना परिचित आहेत. आणि सरांनी त्यावेळेस त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की विजयाताई, अहिराणी खूप नशीबवान आहे की तिच्यासाठी तिची लेक काम करते. पण आज जर पाहिलं ना आपण, मराठीला सुद्धा घरघर लागलेली आहे. आपल्याला वाटतंय की आपण मराठी बोलतोय, पण खरं तर तिलाही घरघर लागलेली आहे. आणि जर मराठी जिवंत ठेवायची असेल, मराठी म्हणून स्वाभिमान मिरवायचा असेल, तर आपली मराठीसाठी ह्या आपल्या बोलीभाषा ह्या जगायला पाहिजे. आणि तिथून खरं म्हणजे संकल्पना सुचली. तर मी त्यावेळेस बोलले होते त्या स्टेजवर की खरंच महिला ह्याच खऱ्या अर्थाने भाषा संवर्धक आणि प्रचार प्रसारक आहेत. पण आपण जर त्यांना सांगितलं की चला आपल्या समाजासाठी किंवा आपलं एक देणं आहे समाजासाठी किंवा आपल्या भाषा संस्कृतीसाठी आपण काम करूया किंवा संवर्धन प्रचार प्रसारासाठी पुढे, ते कधीच येणार नाही. परंतु मुख्य वाहक आणि संवर्धक ह्या आहेत. तर यांना स्टेज कसं द्यायचं, यांना ह्या प्रवाहात कसं आणायचं बोलीभाषा किंवा संस्कृतीच्या प्रचार प्रसारासाठी. तर प्रत्येक स्त्री, अगदी ती शेतकरी असू द्या, गृहिणी असू द्या की नोकरशाही असू द्या किंवा व्यावसायिक असू द्या, प्रत्येकीला आपलं सौंदर्य हे आवडतं. आणि सौंदर्य हा विषय घेऊन जर आपण ह्या गोष्टीला चालना दिली तर भाषा संवर्धन आणि संस्कृती प्रचार प्रसारासाठी, तर मग आम्ही ही सौंदर्य सम्राज्ञीची संकल्पना मनात आणली आणि त्याचा एक आराखडा तयार केला की इतर सौंदर्य स्पर्धा होते त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, पण आपल्या महिला मुलींना आपल्या ह्या प्रवाहात जो उद्देश आहे भाषा संवर्धन किंवा संस्कृती प्रचार प्रसाराचा, तर कसं आणायचं. तर ह्या स्पर्धेचा मुख्य नियम हे की तुम्ही कितीही सुशिक्षित असू द्या, कितीही शिकलेल्या असू द्या किंवा तुम्ही परप्रांतीय येऊन महाराष्ट्रात स्थायिक झालेला असला तरीसुद्धा तुम्हाला ह्या व्यासपीठावर आल्यावर मराठीतच बोलायचं आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही ज्या भागातून आलात, जरी आज आपण पुण्यात आहोत तरी आम्ही खानदेशमधून आलो आहे, कोणी विदर्भातून आलेले, असे वेगवेगळे, तर तुम्ही तुमच्या बोलीभाषा, तुमची जी पहिली मायबोली तिला प्राधान्य द्या. आणि त्यासोबत आपली मराठी, कारण की मराठीच्याच ह्या उपभाषा आहेत सगळ्या. तर हे नियम अटी घातल्यामुळे काय झालं की सुरुवातीला थोडं अवघड वाटत होतं महिलांना, परंतु सांगायला आनंद होतो की परप्रांतीय महिलांना आपल्या ह्या नऊवारी घालून रॅम्पवर चालण्याचं, ह्या सौंदर्य स्पर्धेतून पुढे येण्याची एवढी आवड निर्माण झाली की परप्रांतीय महिला ज्या इथं राहतात परंतु त्यांना मराठी बोलता येत नाही, तर त्यांनी अक्षरशः शिकवणी लावून मराठी बोलायला शिकल्या आणि आपल्या ह्या स्पर्धेत आल्यात. मग त्यात गुजराती असतील, पंजाबी असतील, नेपाळी असतील, कन्नड भाषिक असतील, अशा महिला या व्यासपीठावर येऊन गेल्या. आणि महाराष्ट्रामध्ये स्थायिक आहेत, मात्र त्या परप्रांतीय आहेत, परंतु त्यांना सुद्धा संधी दिली. आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेचा जो उद्देश होता मराठी बोलीभाषा प्रचार प्रसाराचा, तर ह्या माध्यमातून तो सार्थकी लागला आणि होत आहे.
नक्कीच स्पर्धेचा जो उद्देश आहे तोच अगदी स्पष्ट आहे, कारण मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार स्पर्धेच्या माध्यमातून होतो आहे. नक्कीच तुमच्यामधील असे काही वेगवेगळे प्रसंग आहेत का, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही या स्पर्धेचं आयोजन केलं तर असे ह्या 3 ते 4 वर्षांमधील स्पर्धेचं आयोजन करताना आलेले वेगवेगळे प्रसंग? खरंच प्रसंग सुरुवातीला त्रासदायक पण झाले, परंतु त्याच्यापेक्षा मी म्हणेल की मला स्वतःला शिकायला मिळालं, लोकांना काय हवं आहे हे कळलं आणि खूप मनापासून ही स्पर्धा आपण प्रत्येक ठिकाणी यशस्वीपणे राबवत गेल्यामुळे वाईट अनुभवापेक्षा म्हणेल मला खूप चांगले अनुभव आले, चांगले लोक मिळाले. कोल्हापूरचं उदाहरण देते मी तुम्हाला. कोल्हापूरमध्ये तर तो जो तिथला घरंदाज बाणा आहे किंवा पारंपरिक गोष्टींना धरून अजूनही तिथले लोक आहेत, तर त्यांना सौंदर्य स्पर्धा म्हटल्यावर थोडंसं वेगळं काय वाटत होतं. तरी मी पहिल्यांदा जेव्हा आयोजन केलं ना त्यावेळेस कमीत कमी 70-80 महिलांनी ऑडिशन म्हणजे निवड फेरीसाठी आले, परंतु काही जणांना ते रुचत नव्हतं. खानदेशाही आणि कस्तुरी हे त्यांच्यासाठी नवीन होतं. ते म्हणाले काय खानदेशाही राणी म्हणे आपली भाषा कुठली, आपण कशाला जायचं, हे त्यांना पचनी पडलं नाही आणि त्यांनी तो पूर्ण स्पर्धा माझी उधळून लावली. म्हणजे महिलांना आणि महिलांना करू दिलं नाही त्यांनी. म्हणजे काहींनी असं वातावरण निर्मिती केलं की आपली भाषा कोणती, तुम्ही खानदेशी. अरे पण ते काही लोकांना लक्षात नाही की मंचचं नाव आहे खानदेशी आणि कस्तुरी, परंतु आपण मराठी आणि बोली भाषासाठी काम करतोय. तर पुन्हा मी एक प्रयत्न केला. काही 2-4 जणी माझ्यासोबत होत्यात आणि खरंच इतका छान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर प्रचंड प्रतिसाद. असं वाटलं होतं की कोल्हापूरमध्ये मी करू शकणार नाही, परंतु जी वातावरण निर्मिती केली, सयाजी हॉटेल जे आपलं कोल्हापूरचं, त्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिली, खूप मदत केली आणि ती स्पर्धा इतकी यशस्वी झाली की त्या स्पर्धेतून जे स्पर्धक पुढे आले त्याच्यातली एक तुम्हाला सांगते, लागिरं झालं सिरियल मालिका माहिती असेल तुम्हाला, त्याच्यातली पुष्पाचा जो जिने रोल केला होता ती कल्याणी चौधरी आपली स्पर्धक. आज सुद्धा ती म्हणते की विजयाताई तुमच्यामुळे मी लग्नानंतर 17 वर्षानंतर बाहेर आली आणि ह्या स्टेजवर आल्यानंतर माझ्या कलागुणांना जी संधी मिळाली, तर त्यामुळे आज मला अनेक मालिका मिळाले, चित्रपट मिळाले. आणि ती ABP माझाच्या आपल्या कार्यक्रमातल्या एका मुलाखतीत म्हणाले की खानदेशर आणि कस्तुरी मंच आणि विजयाताईमुळे मला ही संधी मिळाली की आज मी एक कलाकार म्हणून मला स्थान मिळालं. म्हणजे ज्यांनी खानदेशर आणि कस्तुरी हे नावाला नाकारलं होतं, परंतु त्याच कोल्हापूरमधून अनेक जणी आज सेलिब्रिटी सारख्या मिरवत आहेत. नक्कीच. अगदी यालाच अनुसरून हा पुढचा प्रश्न आहे की ज्या महिला मुली या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत, तर यांना या स्पर्धेचा पुढे नेमका कसा फायदा होईल आणि वेगवेगळ्या संधी काय मिळू शकतील. नक्कीच तुम्ही आता जे उदाहरण दिलं आहे अगदी त्याच उदाहरणाला धरून आता सुद्धा स्पर्धेमध्ये ज्या मुली सहभागी होतील त्यांना सुद्धा तुम्ही एक काय संदेश देऊ इच्छिताल? ह्या ज्या मुली आपल्या सौंदर्य स्पर्धेत आलेल्या आहेत, तर पहिले तर आपलं मराठमोळी जे वातावरण असतं घरात, तर मुलींना सौंदर्य स्पर्धा म्हटलं, त्यांची इच्छा जरी असली तरी आईवडिलांचा कल नसतो की त्यांना ह्या सौंदर्य स्पर्धेत पाठवावं. आणि विवाहित महिलांना तर सासू सासरे असतील, नवरा असतो, मुलांच्या जबाबदारी असतात, त्याच्यामुळे त्यांना संधी मिळत नसतं. परंतु जेव्हा या आपल्या व्यासपीठावर येतात आणि एकदा आपली ही सौंदर्य स्पर्धा अशी आहे की तुम्हाला पूर्ण परिवार पाहतो, कुठल्या बंदिस्त हॉटेलच्या किंवा कुठल्या हॉलमध्ये होत नाही. याच्यामुळे काय होतं की जेव्हा तुमचा परिवार तुम्हाला त्या स्टेजवर पाहतात ना, तेव्हा त्यांना कळतं अरे हिच्यात तर एवढे गुण आहे, ही इतकी सुंदर दिसते, किती छान बोलते. भलेच तिचा नंबर म्हणजे विजेती हो न हो, परंतु त्या व्यासपीठावर जाऊन तिने स्वतःचं काहीतरी कौशल्य दाखवलं, हे ह्या गोष्टीचा घरच्यांनाही खूप आनंद होतो. आणि त्यामुळे काय होतं की ह्या स्पर्धेतून जेव्हा त्या घरी जातात किंवा समाजात वावरतात, तर त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो स्वाभिमानाचा असतो सगळ्यांचा. आणि कदाचित त्याच्यामुळे त्यांना अनेकांना घरातून प्रोत्साहन मिळाले, वेगवेगळ्या कलागुण क्षेत्रात ते वावरत आहेत, व्यवसायात आपलं नाव करतायत. परंतु आपल्या ह्या व्यासपीठावरून ह्या ज्या मुली महिला पुढे येत आहेत त्यांना सुद्धा आपण अनेक व्हिडिओ अल्बम्समध्ये असतील, काही सिरियल्स असतील, माझ्या संपर्कात अनेक चित्रपट क्षेत्रातलेही लोक आहेत, तर
चांगले कलाकार हवे असतील तर आपण ह्या मुलींना सुद्धा, महिलांना सुद्धा आपण त्या ठिकाणी संधी देतोय. आणि मी स्वतः एक निर्माती म्हणून माझे व्हिडिओ अल्बम्स आहेत, मी त्याच्यातही अनेक जणांना संधी दिली. नऊवारी शान महाराष्ट्राची हा माझा व्हिडिओ अल्बम आहे. तुम्ही जर यूट्यूबवर पाहाल तर नऊवारी शान महाराष्ट्राची हे जे गाणं आपण केलंय, तर ह्या गाण्यात जेवढे आमच्या सौंदर्य स्पर्धेत सहभागी महिला मुली होत्या त्यांना आम्ही त्या ठिकाणी संधी दिली. आणि विशेष म्हणजे फक्त नऊवारी घालून ते गाणं केलेलं आहे आणि त्या गाण्यात कुठली व्यक्तीवर लिहिलेलं गाणं नाही, तर ते गाणं नऊवारीवर लिहिले. नऊवारीचं महत्त्व काय आहे, तर तिच्या ऐतिहासिक कल असेल किंवा आधुनिक काळातली नऊवारी असेल, तर ते महत्त्व ते आपण नऊवारी शान महाराष्ट्राची या गाण्यातून दाखवले. आणि ह्या सगळ्या महिला मुलींना, या स्पर्धकांना आपण तिथं संधी दिली. आणि आता मी स्वतः चित्रपट निर्मितीकडे वळलेली आहे, तर नक्कीच या वर्षी ज्या महिला मुली पुढे येतील त्यांना आम्ही संधी देणार आहेत. आधीच्याही ज्या महिला मुली जर त्याच्यात ते कौशल्य असेल तर त्यांनाही संधी देणार आहोत. आणि खरं म्हणजे आपली ही सौंदर्य स्पर्धा आगळीवेगळी यासाठी आहेत की अक्षरशः आपल्या मुली नऊवारी घालून, डोक्यावर पदर घेऊन इतकं सुंदर रॅम्प वॉक करतात. आम्ही इंग्रजी शब्द टाळतो त्या ठिकाणी, रॅम्प वॉकिंग आम्ही पदक्रमण म्हणतो. इतकं सुंदर पदक्रमण असतं त्यांचं की म्हणजे खरोखर तो माहोल पाहण्यासारखा असतो. आणि ह्या मुलींना आपण फक्त जी काय म्हणते चौकट असते ती तोडून किंवा ते लांबून त्यांना पुढे जाण्याचा एक आपण संधी देत असतो. आणि आपल्यासोबत त्यांचा परिवार, समाजसुद्धा तेवढा स्वाभिमानाने उभा राहतो. धुळ्या शहरामध्ये एक मुलगी नऊवारी म्हणजे जिजाऊच्या वेशभूषेत आली, छानपैकी तिने पदक्रमण केलं. 20 फूट असा आपला रॅम्प केलेला होता. त्यांच्या महापौर त्या ठिकाणी आलेल्या होत्या आणि ती निवड फेरी होती खरं म्हणजे, तरीसुद्धा प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी होता. आणि तिने जेव्हा सांगितलं की आज माझं स्वप्न पूर्ण झालं रॅम्पवर मॉडेलिंग करत चालत येण्याचं, आणि मला असं वाटत होतं काही दिवसापूर्वी की मी आयुष्यात कधीच रॅम्पवर चालू शकणार नाही. तर आम्ही विचारलं का, तर म्हणाले अहो मला गुडघ्यापासून दोन्ही पायच नाही. बापरे. तर आमच्या अंगावर अक्षरशः शहारे आलेत. तर ती मुलगी म्हणाली की माझं 2 वर्षापूर्वी एका ट्रक अपघातात दोघंही पाय गुडघ्यापासून गेलेले आहेत. आणि ती फक्त 21-22 वर्षाची तरुणी, अतिशय सुंदर गोड आवाज तिचा. पण ती म्हणाली की जेव्हा मी ऐकलं की मराठमोळी सौंदर्य स्पर्धा होते ते नऊवारी घालून, आणि मग मला असं वाटलं की मी इथं रॅम्पवर चालू शकते. आणि ती कृत्रिम पायाने म्हणजे जयपूर फूट वापरते ती. आणि त्यावेळेस ती तिथं आली आणि म्हणाली की मला इथं पायांचं प्रदर्शन करायचं नव्हतं, मला माझा आत्मविश्वास, माझे कलागुण माझे दाखवण्याची मला संधी मिळत होते. आणि आज ह्या नऊवारीमुळे किंवा पारंपरिक पद्धतीने जी तुम्ही सौंदर्य स्पर्धा केली त्यामुळे मी आज ह्या ठिकाणी येऊ शकले. आणि खरं सांगते त्या मुलीला आम्ही स्पर्धक म्हणून निवड नाही केली, तर आपण 2018ला जी महाप्रतियोगिता झाली त्यावेळेस आपण वर्षा उसगावकर ज्या अभिनेत्री आहेत आपल्या ज्येष्ठ अभिनेत्री, निशिगंधा वाड असतील, पॅडी कांबळे होते, अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते. तर त्यांच्या हस्ते तिला शौर्य सौंदर्य सम्राज्ञी पुरस्कार दिला आणि तो क्राऊन तिला आपण प्रदान केला होता त्या ठिकाणी. आणि स्वतः वर्षा उसगावकर आणि आपल्या निशिगंधा वाड यांनी तिच्यासोबत रॅम्प वॉक केला त्या ठिकाणी. तर हा एक अनुभव म्हणजे की सौंदर्य फक्त तुमचं अंगप्रदर्शनात नाही आहे. सौंदर्य स्पर्धा म्हणजे अंगप्रदर्शन नव्हे, तुम्ही काय आहात, तुम्ही समाजाला काय चांगला मेसेज देऊ शकतात, घडवू शकतात, हा त्यामागचा उद्देश. आणि अजून एक अनुभव मी तुम्हाला सांगेन. साताऱ्याची कोमल पवार जर तुम्ही नाव ऐकलं असेल तर ती मुलगी जेव्हा आपल्या स्पर्धेत आली तर त्यावेळेस एका आजारातून बाहेर पडून तिला फक्त 6 महिने झाले होते. आणि त्या मुलीला इतका दुर्धर आजार झाला होता की तिच्या एकाच वेळेस हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण केलं गेलं होतं. आणि भारतातली पहिली अशी केस होती, पेशंट होती ती, की तिचं 11 तास सलग ऑपरेशन झालं आणि एकाच वेळेस दोघंही अवयवांचं प्रत्यारोपण केलं गेलं होतं. तर तिने ऑडिशन निवड फेरीमध्ये तिची निवड झाल्यानंतर सांगितलं की विजयाताई मला वाटलं नव्हतं मी आजारातून उठून उभी राहील आणि या स्पर्धेत येईल. आणि तिचं खूप मोठं ऑपरेशन असं 100 टाक्यांचं झालं होतं. तर ती म्हणाली मला कुठलं अंगप्रदर्शन करायचं नव्हतं, परंतु मला एक मेसेज ह्या तुमच्या सौंदर्य स्पर्धेच्या माध्यमातून द्यायचं होतं की अवयव दान करायला हवं. ही जी सौंदर्य स्पर्धा आहे आपली 2022ची महाप्रतियोगिता, ती आपण 23 जानेवारीला रामकृष्ण मोरे नाट्यगृहामध्ये आयोजित करतोय. तर ह्या
स्पर्धेमध्ये मागच्या वर्षी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मूर्ती प्रतिमा आणि चांदीचे 2-2 फुटाच्या तलवारी आणि ढाल आपण विजेत्या स्पर्धकांना दिलं होतं. आणि ह्या वर्षी आपण ठरवले की वेगळं काहीतरी, की महिलांना पुरुषांनी जर स्पर्धेत भाग घेतला की त्यांना मोटर काय म्हणतात बाईक मिळते, काय काय असं वेगळं मिळत असतं. तर घरचे म्हणतात तर तुम्हाला काय मिळालं, काय असतं सौंदर्य स्पर्धेत. तर ह्या वर्षी आपण असा विचार केला की वेगळं काहीतरी करूया. तर आपण ह्या वर्षी त्यांना रेनॉल्टची कार महाविजेतीला देणार आहोत. कारण की प्रत्येक सौंदर्य स्पर्धेमध्ये फक्त विजेती काढली जाते आणि नंतर काही शीर्षक असतात. परंतु ह्या वर्षी आपण सुद्धा विजेते तर काढणार आहोत, परंतु 2022ची महाविजेती काढणार आहोत. आणि जी महाविजेती होईल तिला ही 4 व्हीलर, ही मोटर कार आपण त्या ठिकाणी बक्षीस म्हणून देणार आहोत. आणि ह्या स्पर्धेसाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे, झुंड चित्रपट येऊन गेला, सगळ्यांना माहिती आहे. अमिताभ बच्चननी आपल्या मराठी कलाकारांसोबत काम केलं. त्याच्यातली जे अभिनेता अभिनेत्री आहेत, अभिनेत्री सायली पाटील असेल, अंकुश गेडाम हे सुद्धा येत आहेत. विशेष म्हणजे वर्दीतला गायक म्हणून जे पूर्ण भारतात खूप गाजले असे ते संगपाळ तायडेदादा येत आहेत. चित्रपट निर्माते प्रकाश बाविस्कर सर येत आहेत. अनेक असे कलाकार अजून त्या ठिकाणी येणार आहेत. पॅडी कांबळे सर असतील, राधिका पाटील आपल्या लावणी सम्राज्ञी आहेत त्या येत आहेत. आणि ह्या माध्यमातून आपण हा सोहळा फक्त सौंदर्य स्पर्धा म्हणून राहणार नाही आहे, तर त्या ठिकाणी आपण काही कलाकारांना पण त्यांची कला दाखवण्याची संधी देणार आहोत. आणि 23 तारखेला ह्या स्पर्धेमध्ये पूर्ण दिवस आपण वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत. खरं तर ह्या ज्या स्पर्धक येतात आपल्याकडे, तर नुसतं रॅम्प वॉक करणं म्हणून ही सौंदर्य स्पर्धा नसते, तर त्यांचा कलागुण काय आहे ते बघितलं जातं. त्यासाठी आपण त्यांची गुणकौशल्य फेरी म्हणजे टॅलेंट राऊंड एक आपण सकाळी 11 वाजता घेणार आहोत. त्यानंतर त्यांची अजून दुसरी फेरी असणार आहे, परिचय फेरी. तर त्या फेरीमध्ये त्यांना आपल्या मराठीत किंवा आपल्या बोलीभाषेत आपल्या शैलीत स्वतःचा परिचय द्यायचा आहे. त्यावेळेस त्यांची एक वेगळी वेशभूषा असेल, जेणेकरून जे महाराष्ट्रीयन आपले कपडे असतात, इरकल असतील, पैठणी असतील, खण असतील, असे जे महाराष्ट्रीयन ओळख असलेल्या कपड्यांपासून त्यांना एक इंडो वेस्टर्न ड्रेस घालायचा आहे. आणि त्यानंतर जी शेवटची फेरी असते आपली बौद्धिक कौशल्य फेरी, प्रश्न उत्तर फेरी, तर त्या फेरीसाठी त्यांना सर्वांना एक नऊवारी घालायची आहे. आणि अशा पद्धतीने ह्या तिन्ही स्पर्धा आपल्या त्या ठिकाणी पूर्ण होतील. आणि त्या ठिकाणी मला वाटतं ह्या वर्षी फक्त महाराष्ट्रातलं नाही तर भारतातला सगळ्यात मोठा सुंदर सोहळा आणि खूप मोठं बक्षीस ह्या महिलांना दिलं जाणार आहे. नक्कीच विजयाताई, आपण खूप छान माहिती सांगितलेली आहे. आपले खूप खूप आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून 2022 महाविजेती जी स्पर्धक ठरेल तिला रेनॉल्ट कार देण्यात येणार आहे. सोबतच अनेक दिग्गजांची, अनेक कलाकारांची सुद्धा प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला राहणार आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी बोलीभाषा जपण्याचं, तिचा प्रचार प्रसार करण्याचं काम विजयाताई यांच्या माध्यमातून होतं आहे. आणि सोबतच फक्त कलेचा, भाषेचा प्रचार प्रसार नाही तर आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे, अर्थातच नऊवारी, तिचं सुद्धा जतन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळं या स्पर्धेमध्ये आपण असंही सहभागी व्हायचं असेल तर खाली स्क्रीनवरती संपर्क क्रमांक दिलेला आहे. संपूर्ण कार्यक्रमाची देखील रूपरेषा आहे, आपण संपर्क करू शकता आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता. धन्यवाद.